उपाय 12. गंगाजलाने घर शुद्ध करणे. महानवमीच्या दिवशी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात थोडा कापूर मिसळून घरभर शिंपडावं. या उपायाने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. गंगाजल हे पवित्रता आणि चैतन्याचं प्रतीक आहे. त्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील वातावरण निर्मळ राहते. यामुळे मानसिक शांती मिळते आणि व्यवसायातील स्थिरता येते. घरात गंध, प्रसन्नता आणि स्वच्छता राहिल्यास देवीला वास करणे सोपे होते. हा उपाय दरवर्षी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केल्यास तो संपूर्ण वर्षासाठी शुभ फल देतो. उपाय 13. सोन्याचा किंवा तांब्याचा शिक्का ठेवणे. लक्ष्मीला धातू अत्यंत प्रिय आहे. विशेषतः सोने आणि तांबे. या दिवशी देवीसमोर एक छोटासा सोन्याचा दागिना किंवा तांब्याचं नाणं ठेवून पूजन करा. मंत्र जपानंतर ते नाणं पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवावे. विश्वास आहे की ते नाणं घरात धनाचा प्रवाह अखंड ठेवते. जिथे त्या वस्तूचा आदर होतो तिथे लक्ष्मी टिकते. म्हणूनच हा उपाय केवळ पूजन नसून आर्थिक श्रद्धेचं प्रतीक आहे. उपाय 14. देवीसमोर तांदूळ व कोरपड ठेवणे. नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवीसमोर एका पातेल्यात तांदूळ ठेवून त्यावर कोरपडीचे पान ठेवा. हे उपाय अतिशय प्राचीन तांत्रिक पद्धतीतून आले आहे. कोरपडीचे पान हे समृद्धीचे आणि दीर्घ आयुष्याचे प्रतीक आहे. देवीसमोर ठेवलेली कोरपड व तांदूळ घरातील आरोग्य व संपत्ती दोन्ही टिकवतात. पूजा संपल्यावर ही कोरपड तिजोरीजवळ ठेवा. म्हणतात जिथे हा उपाय केला जातो तिथे अचानक खर्च किंवा नुकसान होत नाही. उपाय 15. तुलसी व लक्ष्मीचे संयुक्त पूजन. महानवमीच्या संध्याकाळी लक्ष्मी व तुळशी यांचे एकत्र पूजन करावे. तुळशीला दीपदान करावे आणि लक्ष्मीला फूल अर्पण करावे. तुळशीचे पूजन म्हणजे आत्मशुद्धी, लक्ष्मीचे पूजन म्हणजे बौद्धिक समृद्धी. या दोघींच्या संयुक्त पूजनाने घरात सात्विक धनवृद्धी होते. या दिवशी तुळशीच्या कुंडीत लाल धागा बांधून प्रार्थना करा. देवी लक्ष्मी माझ्या कुटुंबात सुख, शांती आणि आरोग्य राहो. हा उपाय अत्यंत दिव्य ऊर्जा निर्माण करणारा आहे. उपाय 16. अन्नपूर्णा देवीचे नामस्मरण. नवरात्रीच्या 9व्या दिवशी अन्नपूर्णा देवीचंही पूजन करावं. देवी दुर्गेचं अन्नपूर्णा रूप म्हणजे प्रत्येक घरात अन्नाची समृद्धी. या दिवशी ओम अन्नपूर्णेश्वरी नमः हा मंत्र जपावा आणि गरिबांना अन्नदान करावं. हा उपाय केल्याने घरात कधीही अन्नाचा अभाव राहत नाही. देवी अन्नपूर्णा ही कधीही उपासमार होऊ देत नाही. तिचं स्मरण म्हणजेच मातृत्व आणि करुणेचा साक्षात्कार. उपाय 17. घरात घंटा किंवा शंख वाजणे. सकाळ संध्याकाळ पूजेदरम्यान घंटा आणि शंख वाजावा. शास्त्र सांगते की या दोन्हीच्या नादाने सकारात्मक ऊर्जा दूर होते. शंखाचा नाद म्हणजे समुद्राच्या गर्भातील सकारात्मक कंपन, तर घंटानाद म्हणजे शक्तीचे आव्हान. या दोन्हीचा संयुक्त प्रभाव घरात शांतता, संतुलन आणि देवीच्या कृपेचं वातावरण निर्माण करतो. देवी लक्ष्मीला हा नाद अत्यंत प्रिय आहे. उपाय 18. घरात मोरपंख ठेवणे. मोरपंख हे श्रीकृष्णाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. नवरात्रीच्या 9व्या दिवशी देवीसमोर मोरपंख अर्पण करून नंतर तो घरच्या मुख्य दाराजवळ ठेवा. मोरपंखामुळे नकारात्मक शक्ती, दृष्टदोष आणि मत्सर याचा नाश होतो. मोरपंख घरात सौंदर्य आणि स्फूर्ती आणतो. देवी लक्ष्मीला जिथे सौंदर्य आणि सात्विकता असते तिथे राहायला आवडते. उपाय 19. कुटुंबातील महिलांनी एकत्र पूजन करणे. महानवमीला घरातील सर्व स्त्रियांनी एकत्र बसून देवीचं पूजन करावं. स्त्रियांना म्हणजे देवीचं रूप एकत्र पूजन केल्याने घरात प्रेम, ऐक्य आणि आर्थिक समृद्धी येते. मुलींना आरती करायला द्यावी. मातांनी मंत्र म्हणावे. ही परंपरा भावनिकतेची साखळी जोडली आणि देवीचा आशीर्वाद वंश परंपरेने टिकवते. उपाय 20. सुगंध आणि धूप अर्पण करणे. नवमीच्या दिवशी गुलाब, चंदन किंवा केवड्याचा सुगंध अर्पण करावा. लक्ष्मीला सुगंध अत्यंत प्रिय आहे. सुगंधाने वातावरणात सकारात्मक तरंग निर्माण होतात. घरात धूप, लोहबान, कपूर किंवा गुगल यांचे मिश्रण जाळावे. म्हणजे मानसिक शांती, फूल आणि येथे मन प्रसन्न तिथे लक्ष्मी स्वतः येते. नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे केवळ उपायाचा शेवट नाही तर श्रद्धेचा,
सर्वोच्च क्षण आहे. हे 21 उपाय जर मनापासून केले तर लक्ष्मी